तर कसं काय मंडळी, मी अक्षयभाई तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आजचा विषय म्हणजे आपले हे भाऊ सांगतील अक्षय मर्चंट आहे। मित्रांनो, तसं आता तुम्ही तर बघतच असाल की दिवाळीचा सण वगैरे जवळपास आलेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये तुम्हाला तर जास्त करून माहितीच आहे की आपली जी तरुण मंडळी आहे ती कशी की किल्ला वगैरे बनवण्यामध्ये म्हणजे असं ज्यांना त्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना वाटतं की बाबा काहीतरी दिवाळीमध्ये बनवावा, त्या हिशोबाने आता आपण जाणार आहोत, किल्ला बघणार आहोत। तो माझा मित्र म्हणजे आमच्या सगळ्यांचे मित्र आहे सुशांत पाटील, त्याचे चॅनल सुद्धा आहे, त्याचं म्हणजे आपलं चॅनल आहे KWR प्रोडक्शन। तर तो आमचा जो मित्र आहे तो दरवर्षी काही ना काहीतरी किल्ला बनवतो आणि यावर्षी सुद्धा लोहगड त्यांनी बनवलेला आहे। तर तोच आता आपण किल्ला बघणार आहोत अक्षयभाई त्यांच्या चॅनलवर। तर आपण त्याची ही कलाकृती आपण पाहूया, त्याने कसा किल्ला उभारला आहे, त्याची काय त्याच्याबद्दलची माहिती वगैरे तो देतोय आपल्याला, ते आपण बघूया। चला मग, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बाजूची बेल आयकॉनही दाबा। किल्ल्याचं काम हे बऱ्यापैकी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यावर थोडीफार डिटेलिंग आणि कलर देण्याचं काम थोडं अजून बाकी आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता किल्ला हा कशा प्रकारे बनवला गेला आहे। आणि इथे आहेत मावळ्यांची प्रतिकृती, म्हणजे बावल्या आहेत, त्यांच्या तोफा आहेत, त्या किल्ल्यावरती सजवण्यात येणार आहेत। आणि या बाजूला महाराजांची अशी प्रतिमा आहे व मावळ्या तर मित्रांनो, मी आता आहे सुशांत पाटील बरोबर। नमस्कार। ज्याने हा किल्ला उभारला आहे, तुम्हाला थोड्याच वेळात किल्ला दाखवतो मी, तोपर्यंत आपण सुशांतशी थोडी गप्पा मारूया। सुशांत, लोहगड बनवण्यामागचा म्हणजे उभारण्यामागचा तुझा हेतू काय आहे आणि तो कसा साकार केलास तू? गेले 4-5 वर्ष मी किल्ला उभारतोय आणि लोहगड का हा प्रश्न सर्वांनाच येतो। ऍक्च्युली आमची कुलदेवता एकविराई आणि मध्यंतरी मी एकविराई कारला लोणावळा इथे गेलो होतो आणि तिथून सर्वात जवळचा किल्ला म्हणजे लोहगड आहे। म्हणजे तुम्हाला सांगू तर 4-5 किलोमीटरवर आहे। म्हणजे एकविरा मंदिरापासून तुम्ही 10 ते 15 मिनिटात लोहगडावर पोहोचू शकता। आणि वेळ म्हणून मी लोहगड फिरायला गेलो मित्रांसोबत, आवडला किल्ला आणि तेव्हाच विचार केला की ह्या दिवाळीला म्हणजे येणाऱ्या दिवाळीला लोहगड बनवायचा। आणि बनवण्याच्या आधी परत एकदा जाऊन आलो, लोहगड फिरून आलो, पण आम्हाला आतमध्ये एंट्री नाही दिली। तरी पण मी पहिला गेल्यामुळे मला अंदाज होता आतमधलं बांधकाम कसं येते आणि याच्या हिशोबाने आम्ही किल्ला म्हणजे उभारलाय, जे तुम्ही बघताय, जेवढं जमलं तेवढं केलंय। तर चला मित्रांनो, आता आपण लोहगडचा एक फेरफटका मारूया। जशी कलाकृती त्यांनी बनवली आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सुशांत आपल्याला त्याबद्दलची माहिती
तर सुशांत पाटील, आपल्या प्रेक्षकांना किल्ल्याबद्दल थोडी माहिती व त्याचा इतिहास सांगशील? किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर सुरुवातीला हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता, म्हणजे निजामशाही शासनामध्ये हा किल्ला बांधला गेला असावा. त्यानंतर इसवी सन 1630 मध्ये हा किल्ला आदिलशाहीमध्ये आला आणि 1657च्या आसपास शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला. आणि तुम्हाला पुरंदरचा तह तर माहिती असेल. पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मुघलांच्या हातात गेले होते त्यातला एक लोहगड किल्लाही मुघलांच्या हाती गेला होता पुरंदरच्या तहात. पण नंतर 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला आणि सुरतेची पहिली लूट, जेव्हा तो खजिना लुटला होता तेव्हा तो या लोहगडावर असणाऱ्या लक्ष्मीकोटी येथे ठेवला होता, असा इतिहास म्हणजे पुरावा आहे इतिहासाचा. तर किल्ल्याबद्दल थोडी माहिती दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि तू दरवर्षी जसा दिवाळीला किल्ले बनवतोस, तर ही संकल्पना तुझी कशी आली? तू किल्ला प्रत्यक्षात जाऊन पाहिला आहेस का कुठे सोशल मीडियावरून तू माहिती गोळा केली आहेस त्या किल्ल्याबद्दल? प्रत्यक्षात पाहिला मी किल्ला. मी बोललो होतो तुम्हाला की एकविरा गेलो तेव्हा माझ्या वाटला किल्ला बनवायचा तर होताच दिवाळीला, तर जवळजवळ हा किल्ला होता एकविराच्या इथून, त्यामुळे हा किल्ला बनवायचं मी ठरवलं या दिवाळीला. पण तू जी ही संकल्पना केली आहेस ती खूप भारी आहे आणि किल्ला हा दिसायला पण अप्रतिम दिसतोय. हा म्हणजे या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर बघा, विंचूगडात मला लांबच्याला मिळत असेल आणि याची बुलंद अशी कटबंदी, म्हणजे तुम्ही जर पाहू शकाल की याची रचना कशी आहे, म्हणजे शत्रू वर येता येता म्हणजे होतं ना थकून जाईल, त्यामुळे याला लोहगड बोलतात. मजबूत किल्ला आहे म्हणून लोहगड बोलतात. तर सुशांत, तुझे खूप खूप आभार. तू आम्हाला किल्ल्याबद्दल थोडी माहिती दिलीस आणि आमच्या चॅनलला एक असा व्हिडिओ तू म्हणजे तुझ्या माध्यमातून भेटला आहे की इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा बनला गेला आहे. तर तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि दिवाळीनिमित्त त्यांना काय मेसेज देशील? माझं म्हणणं असं आहे की फक्त शिवजयंती किंवा शिवाजी महाराजांचं कुठलं म्हणजे सण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जय असं नाही बोलून नाही, प्रत्येक टायमाला शिवाजी महाराजांना आठवण केलंच पाहिजे. आणि दिवाळी हा आपल्या हिंदू लोकांचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य सण आहे, तर ह्या टायमाला शिवाजी महाराजांना आठवण केलीच पाहिजे. कारण त्यांच्यामुळे आपण इकडे म्हणजे एवढं स्वतंत्र आहोत आणि त्यांच्यामुळे देवळात दिवा आहे, म्हणून पहिला दिवा त्या देवाला ज्याच्यामुळे देवळात देव आहे. ठीक, थँक्यू सुशांत. तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.